नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित निकाल लागलेला नाही आणि मी सगळी जबाबदारी स्वीकारतो असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आम्ही ताकदीने लढण्याचा प्रयत्न केला। ताकदीने आम्ही लढलो आणि ती लढत असताना अपेक्षित असा निकाल आला नाही। त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जो अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्वतः स्वीकारतो, हा पहिला विषय आहे। दुर्दैवाने आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार काही फरकाने आमचा पराभव झाला। निवडणुकीमध्ये आम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे, परिस्थितीपासून लांब न जाता हे आम्ही स्वीकारले आणि भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे आणि एक नंबर राहील याबाबत निश्चित राहावं। साताऱ्यामध्ये 99वे मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पवारांचं नावच नाही असं समजतंय। मात्र मवियातील सर्व नेत्यांना निमंत्रण देणार आहोत अशी माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेली आहे। 1 जानेवारीपासून हे साहित्य संमेलन आज आपलं होते। 1 ते 4 जानेवारी साहित्य संमेलन आहे। हास्य जत्रेचा कार्यक्रम याच्यामध्ये आहे। फोक आख्यान हा कार्यक्रम एक फार चांगला कार्यक्रम शुक्रवारी शेवटच्या दिवशी जो आहे तो आपण समारोपाच्या दिवशी घेतला। अशा अनेक वेगवेगळे हे केले। त्यामुळं माझी स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या सुद्धा मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं म्हणजे रसिकता आहे त्यांनी सातारला यावं। मी सातारकरांच्या वतीनं सर्वांना मनापासून निमंत्रण देतो की इथं येऊन आमचं जे आहे ते हे साहित्य संमेलन जे आहे ते यशस्वी करावं। आणि यानंतरची एक बातमी मुंबईतली आहे। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीनं मतदारांना साडी वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कामिनी शेवाळे यांनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्याचं देखील आता समोर येताना दिसतंय। निवडणुका जाहीर झाल्यानंतर साडी वाटप केल्याचा आरोप होतोय। चेंबूरमध्ये वाटल्या गेलेल्या साड्या महिलांनी अक्षरशः पेटवल्याचा एक व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे। शेवाळेंच्या पत्नीकडनं वॉर्डमध्ये हे साडी वाटप करण्यात आल्याचा आरोप काही स्थानिकांनी केलाय। लल्लूबा अमीनचंद या परिसरामध्ये इमारत क्रमांक 5 या इमारत क्रमांक 5 मध्ये कामिनी शेवाळे ही आणि त्याचे कार्यकर्ते स्वतः साडी वाटप आणि काही कवरमध्ये पैसे वाटप करतात असं मला समजलं। मग मी समजल्यानंतर मी स्वतः विठ्ठल लोकरे म्हणून मी स्वतः माजी नगरसेवक म्हणून त्या परिसरामध्ये मी स्वतः त्या इमारतीच्या इथे गेलो आणि इमारतीमध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्ये लोकांनीच त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं। त्यांनी राहुल शेवाळेंचं नाव घेतलं। त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले। बघा, उभाटा गटाकडे आता कुठलाही मुद्दा राहिला नाही। कालच्या निवडणुकीचे जे निकाल आले आणि शिंदे साहेबांना जे घवघवीत यश आणि महायुतीला मिळालं त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणून अशी काहीतरी स्टंटबाजी करायची। स्वतःच कुठनं तरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच त्या पेटवून दिल्या असतील। त्यामुळे हे असे स्टंट करण्याची सुरुवात आता त्यांची झालेली आहे। कामिनी शेवाळे यांची काही उमेदवारी जाहीर झाली नाही किंवा कोणाचीच अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेले नाही आहेत कोणी। ती तारीखही अजून यायची आणि त्यामुळे हा केवळ एक स्टंट आहे राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करण्याचा। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नींनी काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या। सकाळी त्या लोकांनी त्या महिलांनी त्या साड्या जाळून टाकलेल्या आहेत। चांगली अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे। मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका। मुंबईची जनता वेगळी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।